नाशिक मध्यरात्री हादरले. घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं, नंतर बायको सासूच्या अंगावर झोपला. नाशिकमध्ये नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनामे गावामध्ये ही घटना घडली. नवऱ्याने आधी स्वतःला पेटवून घेतलं, नंतर तो बायको आणि सासूच्या अंगावर जाऊन झोपला. या घटनेत दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. आरोपीने बायकोच्या घरात घुसून तिचे घर देखील पेटवून दिलं. या घटनेमुळे नाशिक शहर हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्नेहल शिंदे वय 19 वर्ष आणि अनिता शिंदे या दोघी मायलेकी घरामध्ये झोपलेल्या असताना त्या ठिकाणी स्नेहलचा नवरा आला आणि त्याने दोघींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. स्नेहल आपल्या आईसोबत नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावामध्ये राहते. त्या ठिकाणी रात्री उशिरा तिचा नवरा केदार हंडोरे आला. त्याने आधी स्वतःला पेटवून घेतलं, त्यानंतर तो बायको आणि सासूच्या अंगावर झोपला. या घटनेमध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. केदार हंडोरेने मध्यरात्री 1:30च्या सुमारास स्नेहलच्या घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकून तिचे घर पेटवून दिले. त्यासोबतच स्वतःला पेटवून घेत त्या दोघींना देखील जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. केदार हंडोरेने असं कृत्य का केलं, त्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. स्नेहल आणि तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. स्नेहल 50% भाजली तर तिची आई 65% भाजली. दोघींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर स्नेहलचा नवरा आरोपी केदार हा देखील या घटनेत 70% भाजला असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. काय घटना आहे, तुमची परिस्थिती सध्या कशी कसं उपचार? श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये रात्री 1:30च्या सुमारास 2 पेशंट सिन्नरवरून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आले. दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय. त्यांचे पारिवारिक काही विवाद होते. दोघं झोपलेले असताना मुलाने स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याच्यात नवविवाहित जी मुलगी आहे 19 वर्ष वय तिचं आणि तिची आई 38 वय वर्ष. ठीक आहे. ह्या दोघांना मुलीला जवळजवळ 50% भाजली गेली आहे आणि आई जी आहे तिचं वय 38 आहे ती जवळजवळ 65% भाजले गेले. दोघं क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे. मी डॉक्टर संदीप रॉय. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.